पार्थसर समाचार की चौथी वर्षगांठ 13 अप्रैल 2025 को मनाने जा रही है। मैं इस अवसर पर इंजीनियर दिलीप झाड़े, फाउंडर सर्च फाउंडेशन, इस बड़े अवसर पर मैं शुभकामना दे रहा हूँ। मैं आशा करता हूँ कि पार्थसर समाचार विदर्भ में ऐसा एक नाम अपना रोशन करे, तरक्की करे और उच्च स्तर की पार्थसर समाचार की जो लेगेसी हो मेंटेन करे। ऐसे में उनके बारे में बताना चाहता हूँ। मैं आशा करता हूँ कि हमारे जो मित्र राजेश नायडू सर पार्थसर समाचार को इस मुकाम को हासिल करने के लिए काफ़ी बड़ी कड़ी मेहनत कर रहे हो और इस कड़ी मेहनत का नतीजा 4 साल के इसमें पार्थसर समाचार पूरे समाज में एक अच्छी न्यूज़ चैनल करके वीडियो चैनल आज समाज में आगे आ रही है और सही में हमें खुशी हो रही कि ऐसी तरक्की वो करने जाएंगे और आगे भी करते रहेंगे। धन्यवाद। मध्य भारत के अग्रगण्य डिजिटल वीडियो हिंदी न्यूज़ चैनल पार्थसर समाचार की चौथी वर्षगांठ पे मैं अपनी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और पार्थसर न्यूज़ समाचार जो समाजोपयोगी कार्यक्रम, जो विभिन्न उपक्रम आयोजित करता है, उनके वजह से हमारे चंद्रपुर शहर में नागरिकों में जागरूकता बढ़ती है। उसी प्रकार से एक अच्छा माहौल तैयार होता है। उसी के लिए मैं पार्थसर समाचार को शुभकामनाएं देता हूँ कि इसी तरह के उपक्रम वे हमेशा आयोजित करते रहें। धन्यवाद। नागपुर में 17 मार्च को हुई हिंसा के बाद इसमें शामिल दंगाइयों के खिलाफ कार्रवाई शुरू है। एक तरफ जहां दंगाइयों को पकड़ा जा रहा है, वहीं दूसरी तरफ उनके घरों पर बुलडोजर भी चलाया जा रहा है। हालांकि इस कार्रवाई पर सरकार पर एक तरफा मुस्लिमों पर कार्रवाई का आरोप लग रहा है। विपक्षी आरोप लगा रहे हैं कि हिंसा में शामिल केवल एक पक्ष पर कार्रवाई की जा रही है, वहीं दूसरे पक्ष के खिलाफ कोई कार्रवाई नहीं हुई है। वहीं अब इस आरोप पर भाजपा के प्रदेश अध्यक्ष और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जवाब दिया है। बावनकुले ने कहा कि हम मुस्लिम के नहीं, पाकिस्तान समर्थकों के विरोधी हैं। साथ ही सौगात मोदी के नाम से ईद पर मुसलमान को खुश करने अब भाजपा सक्रिय हो गई है। इसके बाद राज्य में इस पर राजनीति शुरू हो गई है और उद्धव ठाकरे ने भाजपा पर हमला करते हुए आने वाले बिहार विधानसभा चुनाव को देखते हुए भाजपा द्वारा मुस्लिम वोटरों को खुश करने का आरोप लगाया। साथ ही उन्होंने भाजपा से तीखा सवाल करते हुए पूछा है, क्या भाजपा ने हिंदुत्व छोड़ दिया है? सुरू आहे त्यामुळे मोदीजींनी त्या खरं तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत, आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत। या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे, या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे, जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, ते जे लोक आहेत त्यांच्या विरोधी आमची भूमिका आहे। आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्या विरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे। देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावबंधासारखा आहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे, भाऊबंदकी आहे देशाची। या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा, मुस्लिम मोर्चाचा आहे। शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंना मत दिलं, तर आज सत्ता जिहाद आहे। आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे। कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात। त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा
आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे. मध्य भारतातील अग्रक्रम्य डिजिटल व्हिडिओ हिंदी न्यूज चॅनल पार्थेश्वर समाचार यांच्या 4थ्या वर्षगाठनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या समाचारपत्राद्वारे आणि यांच्याद्वारे जे काही कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू आहेत किंवा या वार्ताहर याच्यामध्ये काम चालू आहे, त्याबद्दल मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. चंद्रपूर येथील पार्थशर समाचार या हिंदी न्यूज चॅनलचं 4था वर्धापन दिन 16 मार्च या दिवशी होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण पार्थशर समाचारच्या काम करणारे सर्व पदाधिकारी आणि सोबतच त्या ठिकाणी असणारे कर्मचारी वृंद यांना मी खूप शुभेच्छा देतो. पत्रकारितेमध्ये आणि त्यात इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये काम करणं हे अतिशय जोखमीचं असतं आणि या काम करत असतानाच जे खरं वृत्त हे समाजापर्यंत पोहोचवायचं असतं त्याचे विश्लेषण करून त्या बातमीचं मुख्य सार लोकांपर्यंत पोहोचविणे हे काम अतिशय व्यवस्थितपणे पार्थशर समाचार करीत आलेला आहे. मी गेले 3-4 वर्षापासून या पार्थशर समाचारचं नियमित आपण पाहत असतो की एक ग्राहक म्हणा किंवा एक प्रेक्षक म्हणा, मी हे ते पाहत असतो आणि अशा या पार्थशर समाचारचं पुढे येणाऱ्या दिवसात भरभराटीचे राहो आणि त्यासोबतच त्यांचं वृद्धिंगत दरवर्षी होत राहावं अशी शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पार्थशर समाचारचं अभिनंदन करून त्यांना 4थ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.